नमस्कार, मी दीपक राव तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात फ्लॅट ओपनिंगसोबत केलेली, पण त्यानंतरनं मॉर्निंग सेशनला चांगली तेजी निफ्टीमध्ये बघायला मिळाली. बँक निफ्टी थोडंफार तेजी केली. निफ्टी ऑलमोस्ट 100 पॉईंट ते 150 पॉईंट पॉझिटिव्ह होऊन महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स होता 24,700 त्याच्यावरती मेंटेन राहिलेली दुपारच्या 17पर्यंत. पण दुपारी 1 नंतरनं मात्र मार्केटमध्ये शार्प फॉल निफ्टीमध्ये बघायला मिळाला, एवढा बँक निफ्टीमध्ये सुद्धा. आणि एका तासाभरामध्ये ऑलमोस्ट निफ्टी जो आहे तो 100-125 पॉईंट पॉझिटिव्हवरून ऑलमोस्ट जो आहे तो 60-70 पॉईंट एवढा 100 पॉईंट निगेटिव्ह गेला असं म्हणता येईल. म्हणजे 100-125 पॉईंट पॉझिटिव्हवरनं 100 पॉईंट मायनस एका तासाभरामध्ये 1 ते 2 या दरम्यान निफ्टीमध्ये डिक्लायनिंग बघायला मिळाली. म्हणजे ऑलमोस्ट 200 पॉईंटचा फॉल, शार्प फॉल एका तासामध्ये. आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा ऑलमोस्ट 100-125 पॉईंटची तेजी होती. तिथून 350 ते 400 पॉईंटची मंदी बँक निफ्टीमध्ये ह्या 1 ते 2च्या दरम्यान बघायला मिळाली. आणि एक शार्प फॉल दुपारच्या 17मध्ये जो आला त्याच्यामध्ये पाठीमागं ऑलमोस्ट आज एक्सपायरी आहे निफ्टीची, पहिली मंगळवारची एक्सपायरी. त्यामुळे मला वाटतं एक्सपायरी जिटरीमुळं निफ्टी जे आहे तो सडन फॉल आला. कारण ओपन इंटरेस्ट बराच 24,700च्या पुटला जवळपास 4-5 लाख पुट शॉर्ट्स होते आणि ते ट्रॅप झाले जसं मार्केट 24,700च्या खाली आलं. आणि त्यामुळे थोडासा तो फॉल बघायला मिळाला असं मला वाटतं. त्यासोबत FIsची विक्रीसुद्धा सुरूच आहे कंटिन्यू. FIsने कालही विक्री केली. ज्या पद्धतीनं आज फॉल आला मला वाटतं निश्चित FIsने विकला असतील. आणि अशा पद्धतीनं मार्केट जे आहे ते एक थोडंसं व्होलाटाईल झालं दुपारनंतरनं. आणि शार्प फॉल आणि डिक्लायनिंग निफ्टीला दुपारी 1 नंतरनं बघायला मिळाली, जी ऑलमोस्ट क्लोजिंगपर्यंत मेंटेन राहिली. बँक निफ्टी 350 पॉईंट मायनसमध्ये बंद झाला. निफ्टी समोर 100 पॉईंट मायनसवरून थोडासा रिकवर झाला, 40-45 पॉईंट मायनसमध्ये बंद झाला. पण ओव्हरऑल थोडंसं चांगली गोष्ट नाही की निफ्टीनं 24,700च्या वर क्लाइंब केला पण क्लोज नाही होऊ शकला आणि तिथून शार्प फॉल आला. ते थोडंसं कॉशियस आणि काळजीचं कारण वाटते. पण उद्या जर तो क्लाइंब केला तर आपण म्हणू शकतो की एक्सपायरी जे आज होती निफ्टीची पहिल्यांदा मंगळवारी, त्यामुळे ते घडलेलं एक्सपायरीचं प्रेशर, ओपन इंटरेस्ट डेटा, ऑप्शन शॉर्ट स्ट्रॅटर्जी, एक्झिट जे काय असतं त्याच्यामुळं मला वाटतं हा डिक्लायनिंग आला असं आपण कन्सिडर करू शकतो. जर निफ्टीनं उद्या या आजच्या ज्या डेज हायच्या लेवल्स आहेत त्या क्लाइंब केल्या तर. जर मार्केट फर्दर डिक्लायनिंग करत राहिलं तर मात्र आपल्याला परत पुन्हा फर्दर लोअर लेवलचा सामना करावा लागेल असं मला वाटतं. ग्लोबल मार्केटकडूनही संकेत खराब होते दुपारनंतरनं. डाव जोन्स जे आहे ते ऑलमोस्ट 300 पॉईंट मायनसमध्ये गेलेलं आणि युरोपियन मार्केटसुद्धा मायनसमध्ये ट्रेड करत राहिले. हे पण एक कारण आहे दुपारच्या सत्रामध्ये बँक निफ्टीमध्ये दबाव वगैरे मिळण्याचं. त्यामुळे ओव्हरऑल मॉर्निंग सेशनला तेजी आणि दुपारनंतरनं शार्प फॉल असं थोडंसं एक व्होलाटाईल आणि थोडं कन्फ्युजन ट्रेडिंग सेशन आज बघायला मिळालं. उद्याच्या सेशनला टेक्निकली विचार करायचा झाला तर निफ्टी 24,600च्या वर गेला तर 24,700-750पर्यंत जाऊ शकतं. त्याच्या अबाव मेंटेन राहिला तर फर्दर शॉर्ट करून 24,800पर्यंत येऊ शकतं. मग उद्यासाठी 24,600च्या वर 24,700-750 जो आजचा हाय आहे तिथंपर्यंत निफ्टी उद्या जाऊ शकते. 24,600च्या खाली मेंटेन राहिला तर 24,500 आणि त्यानंतर 24,400पर्यंत सुद्धा निफ्टीची डिक्लायनिंग परत येऊ शकते असे संकेत आहेत. त्यामुळे निफ्टीला 24,600च्या वर 24,700पर्यंत जाऊ शकतं. 24,600च्या खाली मेंटेन राहिला तर 24,500पर्यंत यांना फर्दर 24,400पर्यंत सुद्धा निफ्टी खाली येऊ शकते उद्याच्या सेशनमध्ये. बँक निफ्टी वीक आहे. 53,500 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. काल मार्केटनं बाउन्स दिलेला नाही. आज ऑलमोस्ट 54,000च्या वरती मेंटेन राहिलं, 54,100च्या वर मेंटेन राहिलं पण सक्षम नाही होऊ शकलं. स्ट्रेंथ मिळाली नाही बँक निफ्टीला. बँक निफ्टीला डिक्लायनिंग बघायला मिळाली. त्यामुळे उद्या जर 53,500 खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे, 53,500च्या खाली मेंटेन राहिला तर फर्दर डिक्लायनिंग 53,000पर्यंत बँक निफ्टीमध्ये येऊ शकते. बँक निफ्टी ओव्हरसोल्ड झोनमध्ये आहे पण म्हणावं तसा बाउन्स अजून मिळत नाही आहे. त्यामुळे थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. 54,000च्या वरती बँक निफ्टी गेला तरच फर्दर शॉर्ट कवरिंग येईल. अदरवाईज 53,500च्या खाली आला तर एक शार्प डिक्लाइन परत पुन्हा खाली 53,000पर्यंत बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते. या अकॉर्डिंग तुम्ही बँक निफ्टीमध्ये उद्या ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 1,737 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,043 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 26 शेअर्स वाढले, त्या बाजूला 24 शेअर्समध्ये पडझड आहे. त्यामुळे ओव्हरऑल पडणाऱ्या शेअर्सची संख्या बऱ्यापैकी NSE निफ्टीमध्ये थोडी जास्त आहे. निफ्टीमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या पण जास्त आहे. सेक्टर इंडिसाइजेसमध्ये सुद्धा मिक्स आहे. बँक, फार्मा आणि ऑटोमध्ये दबाव बघायला मिळाला खास करून दुपारच्या सत्रामध्ये. आणि FMCG, मेटल, एनर्जी, रिअल्टी या सेक्टर्समध्ये चांगली तेजी बघायला मिळाली. 1% तेजी या सगळ्या सेक्टर्समध्ये झाल्या. त्यामुळे ओव्हरऑल मार्केट थोडंसं कन्फ्युजिंग आणि साईडवेज मिक्सअप शो दाखवलं. ग्लोबल मार्केटचं संकेत घ्यायचं झालं तर युरोपियन मार्केट्स मायनस आहेत 0.5%च्या आसपास. डाव फ्युचरसुद्धा 300 पॉईंट मायनस आहे. उद्यापासून GST काउन्सिलची मीटिंग होते. GST रेट कट स्लॅब चेंज होणार आहेत. बरेच गुड्स त्यातून मूव्ह होणार. हा निर्णय 3 तारखेला आपल्याला बघायला मिळू शकतो.
त्यामुळे सुद्धा मार्केटचं त्या निर्णयाकडे लक्ष राहील. आणि ग्लोबल थोडीशी आज ट्रम्प SCO समिट झाले, त्यानंतर ट्रम्पची काय फर्दर ॲक्शन येते काय हेही बघणं गरजेचं आहे. त्यामुळे थोडंसं मार्केट कॉशियस आहे असं म्हणता येईल. आणि ओव्हरऑल US मार्केट खराब राहिलं तर उद्या आपण निगेटिव्ह ओपनिंग करू शकतो. त्यामुळे बघूया मार्केट उद्या कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जसेच लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.